हाय गाईज, आमच्याकडे माघी गणपती येणार आहे, सो त्याची डेकोरेशनची तयारी चालू आहे आमची. मी सर्व बसून हा बनवतोय. काय करतोय क्रिदू? हा ग्लू लावतोय पेपरला. अरे वा. आणि क्रिशांक तू काय करतोय? पेपर पकडलाय, मी पेंट करते. मस्त. वाव, छान जोरदार तयारी चालू आहे. ग्लू लागला. गम लावतोयस ना? फेविकॉल लावतोय. चिटकवून टाकतो ते लगेच. बघ ते असं झालं ना म्हणजे तुला टेन्शन पडणार नाही. करूया नाही इकडे लावल्याशिवाय नाही होणार. टेबल लहान आहे म्हणून मी डेकोरेशन उचलून घेऊन आलो. पुढल्या वर्षी टेबल बनवा का तुम्ही? द्वारकामाचं तुम्ही स्वतः एकट्याने केलं ना? म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून केलं की? नाही, मी नव्हतं. मला माझ्या घरचं बनवा. घरचं बनवतो मी, माझ्या घरचं बनवतो. हे दोघांचं काय झालंय? सुरेश, एवढी बस झाली. हॅलो गाईज, आता आम्ही गणपती बाप्पा आणायला चाललोय. आता आम्ही सर्व गणपती आणायला चाललो आहोत. तो हा आता केला तो गणपती. वा, मस्त बनवलाय, सुंदर. वाव. आता एक फोटो पण घेते. ठीक आहे चालेल. मस्त. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय, मोरया. एक दोन तीन चार, गणपतीचा जय जयकार. वहाँ पे लेके जाओ ना वीडियो. पटाखे फोड़ रहे वो भी आएगा ना बाहर गेट के इधर. हळू 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 ते राहून देत रे, ते फटाके राहून देत. जड आहे आई, हे खूप जड आहे. थांब हळू. हा ये. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. मोरया. मस्त आहे. मला याचं नावच नाही माहिती. संयम मी बोललो. हा, म्हणून मी याला विचारलं संयम ये ना. मग तिकडनं ये. तिला आत बोलवा. ये प्राजक्ता ये. कुकर
देवाय नमः ओम नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः हरे नमः तीन वेळा पाणी पिऊन घ्यायचं आचमन गणेशाय नमः ओम भू ओम सो ओम मह ओम जन ओम तप ओम ग सत्तरवराजन बरोबर यो यो न प्रचोदयाय नमः आपण ज्योती रसो मृतो अखंडित सोमवार नाम धर्माय नमः विक्राय सोम गिरिजा आचमन गणेशाय नमः चंद्रमानस्तम ब्रह्मा उर्वरसो. हाय गाईज, माझ्या एसके मल्टी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज माघी गणपती आमच्या घरी आला आहे. फुलं हार वगैरे मी सगळं आता या ताटामध्ये सजवत आहे. आम्ही खूप धावपळीत आहोत. सकाळपासून आम्ही सगळी तयारी करत आहोत. गुरुजी पण आले आहेत आणि पूजा चालू आहे गणपतीची. लावण्य आरती स्वाहा महानैवेद्य मध्यम समर्पयामि उत्तर सो ही माझी आत्या आहे. आज आमच्या घरी गणपती आहे, माघी गणपती, त्यासाठी त्या पाया पडायला आल्यात. त्या कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. तू डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं आहे. बेस्ट मधून तू बेस्टची आयडिया दिलेली आहेस लोकांना. असेच करत राहा आणि डेकोरेशन खूप सुंदर आहे. थँक्यू. सो हा त्यांचा मुलगा आहे. हाय, तुझं नाव काय? आर्यन. कसं वाटलं तुला? मस्त, एकदम क्रिएटिव्हिटी खूप चांगली आहे आणि ह्यातून आम्हालाही आयडियाज मिळाल्या आमच्या बाप्पांसाठी डेकोरेशनसाठी. ओ थँक्यू. सो गाईज, ही माझी बहीण आहे आयुषी. सो आयुषी, आज मी तुला सांगणार आहे हे आपण डेकोरेशन मी कसं बनवलं. सो आम्ही नवीन फ्रीज आणलेला. सो फ्रीज बरोबर थर्माकॉल आपल्याला येतोच बॅकग्राऊंड सपोर्टला. सो काही लोक तो वेस्ट म्हणून टाकून देतात थर्माकॉल, पण मी त्या वेस्ट मधनं बेस्ट बनवायचा विचार केला म्हणून हे गणपतीचं अर्ध डेकोरेशन मी त्या थर्माकॉल मधनं केलंय जो फ्रीज बरोबर आम्हाला मिळालेला. सो हे साईडचं तुम्ही बघताय हे जे आहे ते मी थर्माकॉल तो कटआउट्स वगैरे केले, त्यावर हाताने पेंट वगैरे केलाय. हे फ्लावर्स लावलेत. परत हे वरती हे जाळी जाळी दिसत आहे ते पण फ्रीजच होतं. मी त्याच्या पण कलर केला, त्याला फुलं लावली आणि त्याच्या वरती हा जो वरचा स्टँड जो भेटलाय तो पण साईड स्टँड होता फ्रीज बरोबर मिळालेला थर्माकॉल. सो त्याला मी पेपर रॅप केला आणि गणपती बाप्पा मोरया लिहिलं आणि हे सगळं हाताने लिहिलेलं आहे. मग कटआउट्स केले आणि त्यानंतर मग एक एक लेटर्स तिथे जॉईन केलं. आणि हे पण एक हँडमेडच आहे. हे माझ्या पप्पांच्या फ्रेंडने दिलंय आणि इकडचा हात तर आम्हीच बनवला. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आम्हाला थोडं लक्षात आलं की थोडासा पेंट करायचा आहे. तो सगळं सजावट झाल्यावर पेंट ब्रश पण आतमध्ये होते. सो आम्ही विचार केला आता करायचं काय. सो मी बोटाने कापूस वगैरे घेऊन साईडने थोडंसं पेंट केलंय. म्हणजे हे पूर्ण डेकोरेशन करायला आम्ही खूप मेहनत घेतली आहे. आणि हा पडदा वगैरे शिवून आणला आणि हे सगळे फ्लावर्स वगैरे लावले. अशा प्रकारे मी डेकोरेशन केलंय आणि कळलं ना तुला या वर्षी आम्ही कशी मेहनत घेतली. आणि माझ्या बरोबर माझा एक फ्रेंड आहे, ये हृदय. सो हृदय आणि ह्याचा अजून एक फ्रेंड. सो हे लोक आम्ही सगळे मिळून डेकोरेशन करत होतो. हा पण धावपळ स्कूल आणि क्लासेस अटेंड करून विचारा येत होता, मला मदत करत होता. आणि थँक्यू, खूप छान मदत केलीस त्याबद्दल. हाय. सर्व आज मोदक करायला बसलेत. हॅलो काकी, कसं वाटतंय पहिल्यांदा मोदक करून? वा वा, छान. सो काकी, तुला काय बोलायचंय? आज एवढ्या सगळ्यांचे हात लागलेत मोदक बनवताना. हृदय काय बोलली काकी? आज बाप्पा खूप खुश असणार आहे. सर्वांनी बनवलंय.
हे बघा मुलीनो, हे असं दाखवलं ना, हे बघा. हो हो वा 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 वा, छान. सुंदर. येतोय जमला जमला. ही बघ. आता सगळ्यांचं जेवण झालंय. सो हे काका आहे. काका तुम्ही थोडं सांगता का, म्हणजे जेवण कसं वाटलं आमच्या इकडे आणि बाप्पाचं दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं? बाप्पाबद्दल बोलायचं तेवढं फार कमीच आहे. महेश खानविलकर हे आमचे लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि आम्ही एकत्र खेळलो आणि त्यांच्या गणपतीबद्दल त्यांना खूप अट्रॅक्शन आहे पहिल्यापासून. पण तो भाद्रपदी गणपतीत तो सगळ्या गिरगावात अख्ख्या सगळ्या मिरवणुकी तो अटेंड करत असतो आणि फार नाचतो, अख्खा दिवस नाचत असतो त्या मिरवणुकीला. त्यामुळे त्याचा तो वेळच आहे म्हणजे गणपतीचं त्याला. आणि आज त्याच्या घरी आम्ही मागे गणपती उत्सवाला आम्हाला जी संधी मिळालेली आहे दर्शनाची ती फार अप्रतिम. आणि बाप्पाचं दर्शन पण झालं. बाप्पाची मूर्ती एकदम सुबक आहे, चांगली आहे, मस्त बघत राहायची आहे आणि वातावरण पण छान आहे. वातावरण घरचं एकदम खूप शांत वातावरण आहे इकडे. बाप्पा आलाय त्याचं स्वागत तुम्ही एकदम छान आणि जेवणाचं बोलाल तर आज मस्त वाटलं एकदम. कांदा लसूण विरहित जेवण आणि आता नैवेद्याचं जेवण मिळालं आम्हाला. फार आम्ही तृप्त आहोत. हो मी येणार होती पण त्याने आता सकाळी सांगितलं त्याचं इमर्जन्सी मधून नाही आहे. दुसरा ड्रायव्हर पाऊल वाट आहे. जर तुमचा बाय इकडचा तिकडे गेला की बांधावर खाली. अच्छा एकदम. आणि बांध म्हणजे काय एवढाच रे, बांध एवढा. पण लेडीज किंवा जेंट्स कोणी जरी आपण त्या अंधारात पडला म्हणजे काहीच. आता इव्हनिंग झाली आहे, संध्याकाळची वेळ आहे. सो सकाळपासून खूप पाहुणे होते आणि आता संध्याकाळी तुम्ही बघताच आहात खूप पाहुणे अजून येत आहेत. सो आम्ही सगळे ड्रेसिंग तयार होऊन बसलो. सो ताई पण आमच्याकडे आल्यात. सो ताई कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. आणि तिने डेकोरेशन हे टिकाऊ म्हणतात तर त्याप्रमाणे केलेले आहे. जे फ्रीज मध्ये थर्माकॉल मिळतात, फ्रीज आल्यानंतर काही गोष्टी असतात थर्माकॉलचे, त्यापासून तिने ते डेकोरेशन केलेलं आहे. आणि ह्या गणपतीला पण तिने सांगून खड्यांचं पूर्ण हे करून घेतलेलं आहे आणि प्रसन्न वाटतं येऊन, शांती मिळाली. बस आणखी काय सांगू. हो आणि तुम्ही आलात म्हणून आम्हाला खूप छान वाटलं. सो ताई आज जेवण सुद्धा आहे. सो कसं वाटतंय? वहिनीने हे आम्हाला प्रसाद म्हणून व्हेज बिर्याणी आहे आणि कोशिंबीर पापड आहे. आम्हाला ते मंदिरात, साईबाबांच्या मंदिरात भंडाऱ्यासारखं फील होतंय आणि खरंच छान आहे, प्रसन्न वाटलं. थँक्यू. थँक्यू. कणकवली नागवे पटेल साहेब. आम्ही पटेल सावंत, तुमची काकी आहे ती गाव आहेत ना तुमची भोसले सावंत. हो देते.
आजूबाजूला राहतात, सगळे बिल्डिंग वालेच आहेत. सो तुम्हाला आमच्या इथे येऊन कसं वाटलं आणि गणपतीला डेकोरेशन वगैरे कसं वाटलं तुम्हाला? गणपतीला येऊन फारच प्रसन्न वाटतंय. एवढं छान तू डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि माघ महिन्याचा गणपती म्हणजे खूपच बरं वाटतं. फुलांची आरास पण सुंदर आहे आणि पतंगाची कल्पना खूप छान आहे आणि त्याच्यावरती छोटं छोटं जे काचीचं काम आहे ते अतिशय सुंदर केलेलं आहे. छान वाटलं. थँक्यू. आणि तुम्ही सगळे आमच्या इथे आलात ते आम्हाला खूप छान वाटलं आणि थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. आभार तुझे आणि देवबाप्पाची पण आभार. गणपती बाप्पा. कसं वाटलं काका? आज मी विजय मनोहर गुरव, आज आमचे मित्र परत आमचे गाववाले महेश खानविलकर यांच्या इथे माही गणपती हे दुसरं वर्ष असेल. तर ह्या वर्षी मला येण्याचा जो गणपतीनी येण्याचा जो योग आणला, हा, त्याबद्दल मी गणपतीचे धन्यवाद तर आहे. गणपती आपल्या पाठीशीच आहे. महेश यांनी आम्हाला बोलवल्याबद्दल त्यांचे आभार. परत हे डेकोरेशन आमच्या श्वेता यांनी जे बनवलं, टाकाऊ पासून टिकाऊ असं जे फुलांचं वगैरे पडदे वगैरे चॉईस केले, म्हणजे त्यालाच मॅचिंग म्हणून. हो, त्यामुळे ते दिसायला पण सुबक असं दिसतंय. आणि दीड दिवस असल्यामुळे लोकांना अजून येण्याची इच्छा आहे, पण दीडच दिवस आहे, लोक येऊ शकत नाही. पण तुम्ही आलात हे आम्हाला खूप आवडलं आणि थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. दोरा नाही आणखी पाहिजे. त्या कोपऱ्यात लावून आणि वर ठेव, वर ठेव त्या पट्टीवर. नाही लागणार, दोरा पाहिजे. निर्वाणी रक्षा जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. अनाथना के अम्बे करुणा विस्तारी. भारी भारी धर्म मर्म सेवारी. भारी पडलो आता संकट निवारी. जय देव जय देव जय देव जय देव. पाता तुझे नाही. आधी जरासं हे बाजूला करा, हळूहळू बाजूला करूया. एवढं एक तांदूळ झालं झालं सगळं झालं. आता जर हलवायचं पाटाचं आपल्याला हे घ्यायचं.
सर्वांनी फटाके फोडून झाले आहेत. आता आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करायला जातोय. मोरया जय गणपती बाप्पा मोरया मोरया गणपतीचा जय जयकार जय चैन पडे ना आम्हाला. मोरया 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 मंगल मूर्ती मोरया सुंदर मामा की जय गणपतीचा जय जयकार. काकी हाय. आता आम्ही चौपाटीला आलो आहोत गणपती बाप्पाचं विसर्जन करायला. या साईडला नाही तर कर्पूर आहे करा नाही का करता बोलायचं आणि कर्पूर फळांची देव जय देव मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शनाचे मन कामना पूर्ती जय देव जय देव आम्हाला पण हवं ते काढून घेतो. केवढा पुढे गेले तेव्हा. अशा प्रकारे विसर्जन झालंय आमच्या गणपती बाप्पाचं.